कामामध्ये आणले. हे का नाही कोण सांगत? करोना काळामध्ये सुद्धा करोना हे काम अचानकपणाने म्हणजे विचित्र परिस्थिती आपल्या जगात निर्माण झाली होती. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत करोना काळातला म्हणूनच. तुम्ही आणि तुमच्यावरती झालेले आरोप आणि हा सगळा जो गदारोळ उठला त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही. त्यावरती आता ही पुस्तिका आहे, ही पुस्तिका मी मुद्दामून केली. ह्या कोविड काळामध्ये कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा मी मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये जे काम झालं त्याचं कौतुक हे जागतिक पातळीवरती झालं. मुंबई मॉडेल ह्याचं म्हणून नावच मुंबई मॉडेल दिलेलं आहे. हे मुंबई मॉडेल सुप्रीम कोर्टाने त्याचं हे वाखाणणी केली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली आणि WHO तेव्हाचे मला वाटतं अध्यक्ष वगैरे असतील त्यांनी सुद्धा खास धारावी मॉडेलचा उल्लेख केला. धारावी मॉडेल म्हणजे हे महापालिकेने केलं. एवढं म्हणजे प्रचंड प्रमाणावर तेव्हा दिल्लीचे जे प्रतिनिधी त्यांचे यायचे आरोग्यविषयक त्यांचा थरका फोडायचा आणि ते मला सांगायचे की कुछ भी करो, क्वारंटाईन कॅम्प बढ़ाओ. म्हटलं किती करायचे? नाही करो 4-5 लाख. म्हटलं 4-5 लाख लोकांची सोय करणार कशी? पण त्या धारावीमध्ये जे काही काम झालं, मुंबईमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, ह्याचं कौतुक कोणालाच नाही आपल्याकडे. आणि ह्याची वस्तुस्थिती मी याच्यात सांगितलेली आहे. ही सत्यकथा आहे. ह्याच्यात ही एक सत्यकथा आहे कोविड विरोधात एकत्र लढलेल्या आपल्या कुटुंबाची. आणि ज्या काळामध्ये ज्या दिवसात हे सगळं तुम्ही टी व्हीवरती कव्हर केलं होतं, गंगेमध्ये प्रेतं वाहत होती. आता ती प्रेतं हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, त्याच्यात मी जात नाही. पण जी गंगा आपण गंगा मा जिकडे कुंभमेळा झाला, ज्या गंगेत स्नान केल्यानंतर सगळी पापमुक्ती मिळते म्हणून मोदीजी वगैरे सगळ्यांनी त्याच्यात स्नान केलं असं ते सगळे फोटो आले होते. तर त्याच गंगेत प्रेतं टाकून दिली होती. आणि त्याच वेळामध्ये मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र यशस्वीपणे आणि खंबीरपणाने कोविडचा सामना करत होती. रुग्णशय्या वाढवलेल्या म्हणजे कोणाला कल्पना नाही. महाराष्ट्रामध्ये कोविडची सुरुवात झाली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात टेस्टिंग केंद्र ही 2 होती. पण कोविडच्या काळामध्ये ती 650च्या वरती नेली. पेशंटसाठी सुद्धा साधारणतः सरकारी रुग्णालयात 7-8 हजार बेड्स होते, ते 3.5 लाखाच्या वरती नेले. ऑक्सिजन बेडसुद्धा 1.25 लाखाच्या वरती नेले. वॅक्सिनेशनमध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता. आणि त्या काळात ह्या सर्वाचा परिपाक म्हणून सगळ्यांनी केलेलं सहकार्य मी लोकांसमोर जात होतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. आणि त्या काळामध्ये जे कोण सर्वे करत असेल नसेल कल्पना नाही, पण महाराष्ट्राचा माझा नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा एक जो दर्जा होता तो पहिल्या 5त होता. आता ही जी पुस्तिका आहे ही मी वाटली आणि वाटणार तुमच्या माध्यमातून दाखवतोय. याला निवडणूक आयोगाने बंदी केली. हे एवढी पोटदुखी म्हणजे त्याच्यातले एक अधिकारी कोविडमध्ये काम करत होते, ते सुद्धा अधिकारी तिकडे आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की किती गांभीर्याने आणि यशस्वीपणाने कोविडचा सामना केलाय. पण त्याचं काही कारण तुम्हाला कळवलं असेल त्यांनी? नाही, त्यांनी काहीतरी हे करू नका, ते चेहरे ब्लर करा. कसले चेहरे ब्लर करा? हे कोविडमध्ये नशीब निवडणूक आयोगाचं काम नव्हतं, नाही तर वाट लागली असती.